संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम हा 3 महिन्यांचा होता। अनावधानाने या बातमीमध्ये तो 6 महिन्यांचा होता असा उल्लेख झाला, त्याबद्दल क्षमस्व। वळूयात पुढच्या बातमीकडे। कधी बरसला आणि कोपला, कधी बरसला नाही म्हणून कोपला, कधी वाटेल तेव्हा बरसला म्हणून कोपला, तर कधी एकाच ठिकाणी अति बरसला म्हणून कोपला। या न त्या रूपात, पण त्यांचं कोपणं काही संपत नाही। पावसाच्या रूपात मिळणारा शाप काही सरत नाही। अवकाळीच्या रूपामध्ये सध्या तो पुन्हा बरसलाय आणि बळीराजाच्या डोळ्याला धारा लागल्यात। महाराष्ट्रामधली गावच्या गावं सध्या सुन्न आहेत, कारण फुललेलं शिवार चिखलात गेले। वाचवायलाही काही शिल्लक नाहीये। नुकसान, पंचनामे, भरपाई, विमा हे सगळे सोपस्कार नावालाच आहेत। याची पूर्ती खात्री असलेला राज्यातला शेतकरी सध्या कुजलेलं शिवार साफ करतोय। सीमेवरचा जवान त्याचं कर्तव्य बजावतोय, त्याचं कौतुकही होतंय, पण शेतातला किसान मात्र कर्तव्य बजावूनही हरतोय आणि फक्त उपेक्षेचा धनी होतोय। कुणी वर्षभर कमावलेलं गमावलं, कुणी आपलं दुकानच वाहून जाताना पाहिलं, कुणाचं उभं शेत आडवं झालं, कुणाचं हाताशी आलेलं पीक मातीमोल झालं। निसर्गाचा लहरीपणा इतका झालाय की शेतकऱ्याला देशोधडीला लावून गेलाय। राज्यातल्या 21 जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। 22,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान झालंय। कृषी विभागाच्या अहवालानुसार अमरावतीत 10,636 हेक्टर, जळगावात 4,396 हेक्टर, नाशकात 1,734 हेक्टर, जालन्यात 1,695 हेक्टर, चंद्रपुरात 1,038 हेक्टर, पालघरमध्ये 796 हेक्टर, धुळ्यात 645 हेक्टर, गडचिरोलीत 342 हेक्टर, वाशिममध्ये 203 हेक्टर, तर बुलढाण्यात 181 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। अचलपूर तालुका असेल, चांदूर बाजार तालुका असेल किंवा मोर्शीचा काही भाग असेल, या भागामध्ये बागायती बेल्ट आहे आणि या बागायती बेल्टमध्ये संत्र्याचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल आणि केळीचं पीक असेल, याचं उत्पादन घेतलं जातं। अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्या आहेत। काही ठिकाणी संत्र्याला गळती लागलेली आहे, तर कांदा पिकाचंही नुकसान आहे। अनेक भागांमध्ये अजूनही पंचनाम्यासाठी अधिकारी फिरकलेच नाहीयेत। अपुरं मनुष्यबळ हे देखील यामागे एक कारण आहे। मी कालच सर्व कलेक्टर आणि सर्व अधिकारी आजही नागपूरमध्ये आमचे मदत पुनर्वसन मंत्री आणि आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आदेश दिला प्रशासनाला की याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे राज्यामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार हे ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना आम्ही नुकसान भरपाई देऊ। संभाजीनगरच्या करमाडची दृश्य बघा। एका व्यापाऱ्याला एका पावसानं देशोधडीला लावलं। जळगावच्या पावसानं तर अख्खी केळीची बाग भुईसपाट झाली। शेतकऱ्याला हा पाऊस पार उद्ध्वस्त करून गेला। 55,003 आणि केळी आतापर्यंत 10 महिने सांभाळायला कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख रुपये माझे गेलेत आणि सगळा खर्च टोटली 2.2 लाख झालेला आहे। अवकाळी पाऊस आल्यामुळं, अचानक चक्रीवादळ झाल्यामुळे माझी भुईसपाट पूर्ण झाले। आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय घ्यावा। संभाजीनगरमध्ये तर पपईंनी माना टाकल्या। शेतकऱ्याच्या कष्टाचं जणू पाणी झालं। बुलढाण्यात या तुफानी पावसाची दृश्य बघा। अख्ख्या लग्न समारंभामध्ये धूळधाण उडवून गेला। वाशिमच्या मानोरा तालुक्यात तुफानी पाऊस झाला, पण बाजार समितीत आलेली तूर सडण्याची भीती आहे। नाशकात आंबे झडले, झडलेले आंबे सडले। कांदा, आंबा, भात, बाजरी, मका, डाळिंब, संत्री सारं काही सडलंय। आणि पाकिस्तानच्या आगळीकीनं आपलं लक्ष
फक्त सीमेवर लागलंय। जवान महत्वाचा आहेच, पण किसान जगला तर जवान लढेल हे लक्षात ठेवा आणि सरकारला वेळ असेल तर लवकर पंचनामे करा। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।